आपण आधी सफाईची क्रिया करू. मग 2-3 मिनिटं पॉज घेऊ. नंतर रिलॅक्सेशन करू आणि त्यानंतर ध्यान करू. सगळ्यांना रिक्वेस्ट ही आहे, की कागद पेन जर घेऊन बसले, तर थोडंसं काय-काय गोष्टींची जाणीव होते, हे नोट डाउन करा. त्या नोंदी ज्या असतील त्या पुढे आयडिया देतील, की योग्य रीतीने होतंय, नाही होतंय. बरं असतं नोंद केलेली गोष्टींची. चला चालू करूयात आपण. सेटल होऊन जा आपापल्या खुर्च्यांमध्ये. अलगद डोळे बंद करा आणि स्वतःचं लक्ष स्वतःच्या आतमध्ये आणा. फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. आता एक संकल्प सोडायचा आहे स्वतःकरता, की माझ्या आतमध्ये ज्या काही गोष्टी माझ्या आध्यात्मिक उन्नतीकरता बाधक आहेत, त्या सर्व माझ्या पाठीमागच्या बाजूने, पाठीतनं कमरेपासून अगदी डोक्याच्या मणके जिथे संपतात तिथपर्यंत आणि पाठ पूर्ण दोन्ही खांद्यापर्यंत. ज्या काही गोष्टी माझ्या आध्यात्मिक उन्नतीकरता बाधक आहेत, हानिकारक आहेत, त्या सर्व वाफ किंवा धूर या रूपात बाहेर चालल्या पाठीमागून आणि जी पोकळी निर्माण होते त्याच्यात दैवत्व येऊन स्थिरावत आहे. आता ही प्रोसेस चालू ठेवा 10 मिनिटं. मनाचा जोर हळूहळू वाढवायचा, जेणेकरून ही प्रक्रिया जी आहे ती सुदृढ होईल, फास्ट होईल. आणि स्वतःला खात्री द्यायची आहे, की मी आता स्वच्छ आणि निर्मळ झालंय. प्युअर अँड सिंपल. प्रक्रिया जेव्हा संपेल आपली, त्यावेळेला स्वतःला सांगायचं, की मी आता प्युअर आणि सिंपल झालोय. चालू करा.
प्रक्रिया हळूहळू प्रखर करा. स्पीड वाढवा सफाईची. सगळ्या अयोग्य गोष्टी बाहेर चालल्या आहेत आणि दैवत्व त्या पोकळीत येऊन स्थिरावतंय. जोर हळूहळू वाढवायचा. स्पीड वाढवायची. आणि हे होत असताना खात्री द्यायची स्वतःला की मी आता प्युअर आणि सिंपल होत आहे. चालू राहू द्या काही वेळ अजून. आता स्वतःला खात्री द्या की मी स्वच्छ, प्युअर आणि सिंपल झालंय आणि जेव्हा कम्फर्टेबल असाल तेव्हा डोळे उघडा आणि कागदावरती नोंद करायला सुरुवात करा. काय वाटलं? जड आहे का कोणता भाग शरीराचा की हलकं वाटलं? मन जड आहे की हलकं वाटलं? पहिल्यापेक्षा हलकं झालंय की जड झालंय की काही फरक नाही? कोणत्याही आध्यात्मिक पद्धतीत जर प्रोग्रेस हवा असेल, गती हवी असेल, तर ऑब्झर्वेशन करणं आणि नोंद करणं जरुरी असतं. त्याने आपल्यालाच कळतं की कुठं चाललंय, माझी प्रॅक्टिस कुठे घेऊन चालली आहे मला.
आता 2-3 मिनिटांनी आपण रिलॅक्सेशन चालू करू. डायरेक्टली तिथून ध्यान करू. तोपर्यंत एक सजेशन द्या की माझ्या आजूबाजूला ज्याही गोष्टी आहेत, ज्याही व्यक्ती आहेत, जीवित, अजीवित, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, त्या सर्वात देवत्व ओतप्रोत भरतंय अशी जाणीव वाढवा. आपल्याला कृतीतनं विचारात जायचंय, विचारातनं जाणीवेकडे जायचंय आणि ही जाणीव प्रबळ करत न्यायची आहे की सगळ्या गोष्टींमध्ये देवत्व आहे. दैवत्व सर्व ठिकाणी सर्वव्यापी आहे. जिथे तुम्ही बसलाय तिथून ते विथ यू ॲज सेंटर तुम्ही एक मध्यबिंदू बनवून संपूर्ण सर्वव्यापी ते कसं करता येईल अलगदपणे जाणीव वाढवायची, आपलं जाणीव प्रबळ करायची. विचार विचाराच्या पलीकडे जाऊन जाणीवेकडे जायचं. फ्रॉम थिंकिंग टू फिलिंग. आता आपल्याला हळूहळू रिलॅक्सेशन करायचं आहे. प्रोसेस सर्वांना माहिती आहे की कसं करायचं, काय करायचं. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, फक्त मधून मधून शरीराच्या एकेका अवयवाकडे तुमचं लक्ष आणून त्या अवयवाची जाणीव करायची आहे. मेंटली आयडेंटिफाय करायचं आहे की हा अवयव आणि शिथिल होतोय, रिलॅक्स होतोय आणि त्या भागात दैवत्व प्रत्येक सेलमध्ये भरतंय. आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये ते दैवत्व आता रिलॅक्सेशन करत असताना आपल्याला आहे याची जाणीव प्रबळ करायची. चालू करा. पायाची बोटं अलगद हलवा. तिथून चालू करायचं. आणि जी पृथ्वीतनं ऊर्जा येते ती आता हळूहळू पायातनं वरती येते. तळवे अँकल पर्यंत रिलॅक्स करून घ्या. तळव्यांच्या प्रत्येक सेलमध्ये दैवत्व प्रखर होत आहे याची जाणीव असू दे. हळूहळू ती ऊर्जा पायात वरती घ्या गुडघ्यापर्यंत. गुडघे चारी बाजूंनी शिथिल करून घ्या, रिलॅक्स करा.
मनाने कुरवाळायचं आहे आपल्याला. हळूहळू ती ऊर्जा मांड्यातनं कमरेपर्यंत घेऊन या. आता थोडा वेळ द्या. कमरेपासून खालचा शरीराचा भाग शिथिल करायचा आहे. प्रत्येक सेलमध्ये दैवत्व भरताय याची जाणीव वाढवायची आहे. कुठे जर काही एखादा मसल किंवा जॉईंट असं वाटत असेल की दुखतंय खुपतंय, तर हळुवारपणे आपल्या मनाने गुंजारायचंय, रिलॅक्स करायचा तो मसल किंवा तो जॉईंट. सगळं दुःख, तणाव सगळं निघून जाईल. हळूहळू कमरेपासून मणके जिथे संपतात, स्पायनल कॉर्ड तिथपर्यंत एक एक मणका रिलॅक्स करत नाही. आणि आजूबाजूचा पाठीचा भाग, पाठ संपूर्ण रिलॅक्स करा. कुठं काही तणाव असेल तर त्याला अलगद मनाने आपल्या मनाचं स्वामित्व वाढवायचंय. शरीराचा प्रत्येक भाग मनाची ऑर्डर मानतो. माइंड इज सुपिरियर टू बॉडी. त्याचा वापर करायचा आहे. तर खांदे सगळे, दोन्ही खांदे रिलॅक्स करून घ्या. डावा, उजवा. आणि ती ऊर्जा जी आहे ती हातामध्ये, हाताच्या बोटापर्यंत घेऊन या. एकदा निरीक्षण करून घ्या की खांद्यांपासनं पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक अवयव रिलॅक्स झालाय का, प्रत्येक मसल, प्रत्येक जॉईंट. ज्या भागात तणाव असेल तर हळूहळू रिलॅक्स करा. आता पोटातनं श्वास घ्यायला सुरुवात करा. आपला श्वास हा उश्वासापेक्षा छोटा असतो. म्हणजे इनहेल करताना, श्वास आत घेताना जर 5 पर्यंत मोजलं, तर एक्झलेशन उश्वास हा 7 पर्यंत असा रेशो असतो. डॉक्टर साहेब सांगतील तुम्हाला की इनहेलेशन इज ऑलवेज शॉर्टर दॅन एक्झलेशन. पोटातनं घ्यायचा श्वास, तानाबाळ घेतो तसं. आता छातीमध्ये घेऊन या ऊर्जा. तुमचे लंग्स, तुमचं हार्ट,
हे काही ऑर्गन्स आहेत. दोनच ऑर्गन मुख्य म्हणजे लंग्स आणि हार्ट. आता गळा आणि मान इथून अलगद टाळूपर्यंत ती ऊर्जा घेऊन जा. खालचा जबडा, वरचा जबडा, कान, डोळे, मेंदू. आणि आता 2 मिनिटं आपल्याला ही जाणीव वाढवायची आहे की श्वास आत घेतला की तळपायापासनं टाळूपर्यंत ऊर्जा येते आणि श्वास सोडला की सर्व मलिनता, काळिमा शिथिल बनवत तणाव जो काही आहे शरीरातला, इंग्रजीत जर म्हटलं तर ऑल माय प्रेजुडिसेस, बायसेस, ग्रॉसनेस म्हणजे जडत्व, ब्लॅकनेस, सर्व काही ती ऊर्जा पायातनं बाहेर काढून टाकते. श्वास आत घेतला की टाळूपर्यंत येते. श्वास सोडताना सगळं ज्या अयोग्य गोष्टी आहे आपल्या सिस्टीम मध्ये, आपल्या प्रकृतीत, ते सर्व घेऊन जाते. अशी 2-3 मिनिटं प्रोसेस करायची. अलगद स्वतःचं लक्ष हृदयाकडे आणायचं जिथे स्पंदन होतं. आणि आता ही जाणीव वाढवायची आहे की दैवत्व माझ्या हृदयात आहे. दैवत्वाचा स्रोत, सोर्स ऑफ डिव्हिनिटी इज इन माय हार्ट अँड इट इज अट्रॅक्टिंग मी. ही जाणीव प्रखर करत ध्यान करायचं आहे. चालू करा ध्यान.
बस करा. आता जी काही कंडिशन तयार झाली आहे आपल्या आतमध्ये ती थोडी रिटेन करा. एकदम बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट करू नका. आपल्या आतच खात्री करून घ्या काय काय झालंय याची. 4 प्रकारच्या गोष्टींचं निरीक्षण करायचंय. फिजिकल, इमोशनल, मेंटल आणि स्पिरिच्युअल. काही गोष्टी दिसल्या का? काही वास आला का? किंवा काही रंग दिसले का? फिजिकल लेव्हलला. नंतर इमोशनल. आनंद किंवा दुःख किंवा राग असे काही इमोशन्स आले का? त्याच्या पुढे जाऊन काही विचार आले का? ते विचार आले की गेले याचही निरीक्षण करा. अंदाज बांधा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींची जाणीव आली का? हिंदीमध्ये एहसास म्हणतात. कुछ चीजों का एहसास हुआ क्या? इंग्रजीत त्याला रिअलायझेशन म्हणू. काही गोष्टींचं रिअलायझेशन झालं का? 4 लेव्हलला कोणतीही ध्यान पद्धती फॉलो केली की 4 लेव्हलला परिणाम होतात. फिजिकल, इमोशनल, मेंटल आणि स्पिरिच्युअल. डायरी, कागद पेन घेऊन बसले असाल तर नोंद करून घ्या स्वतः करता. डॉक्टर साहेब, तुमची परवानगी असेल तर थोडं हार्टफुलनेस ऑर्गनायझेशन बद्दल माहिती देऊ इच्छितो. चालेल का? म्यूट आहात. मुझे हरकत नाही. प्लीज गो अहेड. वी नीड टू नो अबाउट इट. या, थँक्यू. ते डॉक्टरांना ते ओके, डॉक्टर थँक्स. साहेब. तर हार्टफुलनेस ही जी पद्धत आहे ही फ्री आहे प्रत्येकाला. संपूर्ण जी एक संस्था आहे ती इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन वरती चालतं. चार्जेस काहीही नाही. कोणीही कोणत्याही जाती, संप्रदाय, समाजाचा असेल तो ही ध्यान पद्धती अवलंबवू शकतो.
सांगितलं तसं चार्जेस काही नाही. UAE मध्ये 60-62 प्रशिक्षक आहेत. आमचा JLT ला एक मोठा मेडिटेशन हॉल आहे. जवळपास 500-600 लोक एकत्र बसून ध्यान करू शकतात. सध्या बंद आहे. या व्यतिरिक्त जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या घरी सुद्धा आठवड्यातनं काही संध्याकाळी ग्रुप मेडिटेशन पूर्वी व्हायची, लोक यायचे, आता झूम कॉल वरती करतो. दर शुक्रवार शनिवार सकाळी 8 वाजता ग्रुप मेडिटेशन होतं. झूम कॉल सर्क्युलेट होतो. याशिवाय आमचे जे ग्लोबल गाईड आहे कमलेश पटेल, ते दर रविवारी सकाळी 7:30 वाजता म्हणजे भारतीय वेळ 9 वाजता डायरेक्ट ग्रुप मेडिटेशन कंडक्ट करतात. सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता ग्रुप मेडिटेशन होतं. सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी फ्री आहेत. काहीही चार्ज नाहीये. कोणाकडनं काहीही अपेक्षा नाहीये. केवळ एवढीच अपेक्षा आहे की 15 वर्षाच्या जास्त वय पाहिजे आणि स्वतःच्या उन्नती करता जो काही वेळ द्यायला हवाय, आध्यात्मिक प्रॅक्टिस करता, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता, तो द्यायची तयारी पाहिजे. याच्या पलीकडे काहीही अपेक्षा नाही. कशाही गोष्टीचं बंधन नाही. बंधनं जी आहेत ती स्वतःची स्वतः बाळगायची आहे. यम नियम स्वतःचे स्वतः सेट करायचे. कारण जशी आपली प्युरिटी आणि सिम्प्लिसिटी वाढते तशा बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या, वागण्याच्या, विचार करण्याच्या, जाणीव वाढवण्याच्या किंवा कमी करायच्या सवयी आणि गोष्टी बदलायला लागतात. त्या बदलतात, वयाप्रमाणे बदलतात आणि जशी तुमची आध्यात्मिक प्रगती होते त्याप्रमाणे बदलतात. आणि या सर्व गोष्टी इंडिव्हिज्युअली सेट करायच्या आहेत. कोणी म्हणणार नाही की हे करा किंवा हे करू नका. सजेशन जरूर वेळोवेळी दिल्या जातील की ही गोष्ट केली तर उचित असते. त्यामुळे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल की काय स्पीडनी प्रोग्रेस करायचा आणि कसा करायचा. उद्देश संपूर्ण ज्या काही गोष्टी करायला त्याचं एकच उद्दिष्ट आहे. उद्देश तो म्हणजे की दैवत्व प्रखर करून घेणं आणि शेवटी परमेश्वरात विलीन होणं, अनंतात विलीन होणं. मर्जिंग विथ द अल्टिमेट. या एकाच उद्देशाने हार्टफुलनेस किंवा सहज मार्ग साधना पद्धती प्रत्येकाला, जो कोणी अभ्यासी आहे, मी स्वतः अभ्यासी आहे, आय एम अ स्टुडंट. मी प्रशिक्षक आहे कारण कोणीतरी प्रशिक्षण देण्याकरता लागतं, पण मी गुरु नाही. प्रत्येक जण हा शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत अभ्यासी असतो. या पद्धतीने ही गोष्ट नेल्या जाते. तुम्हाला कोणाला साधना पुढे नेण्यात जर इंटरेस्ट असेल तर यू कॅन रीच आउट टू मी. माझा नंबर, मोबाईल नंबर शेअर करतो. 055 3029 312. तुम्ही डॉक्टर साहेबांकडनं किंवा शुक्ला साहेबांकडनं किंवा सलीलजींकडनं सुद्धा नंबर घेऊ शकता. महेशजींनी टाकलाय आता चॅटमध्ये. प्रशिक्षक मेन वुमेन दोन्ही आहेत. माणसंही आहेत, बायाही आहेत. 60-62 आहेत. UAE मध्ये ठिकठिकाणी पसरलेले, म्हणजे असा कोणताही एरिया नसेल जिथे प्रशिक्षक नाही आज UAE मध्ये. मिडल ईस्ट मध्ये सगळ्या देशांमध्ये हार्टफुलनेस ऍक्टिव्ह आहे. दुबईमध्ये, ओमानमध्ये आणि कतरमध्ये ऑफिशियली रजिस्टर्ड आहे. इनफॅक्ट दुबईमध्ये एक प्रॉपर DED लायसन्स इश्यू झालेलं आहे. पहिली स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे सहजमार्ग किंवा हार्टफुलनेस, ज्यांना दुबई गव्हर्नमेंटने ऑफिशियली, इकॉनॉमिक डिपार्टमेंटने
लायसन्स दिलेलं आहे. आमच्याकडे दुबईला 2 लायसन्स आहे. एक फ्री झोनला आहे, ज्याच्या मार्फत आम्ही JLT मध्ये मेडिटेशन हॉल कॉन्ट्रीब्युशन केलं सगळ्या लोकांनी, त्यातनं विकत घेतला मोठा. आणि एक ऑन शोअर प्रॉपर दुबई ऑन शोअर मध्ये एक लायसन्स आहे. त्यामुळे जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती ऑफिशियल आहे. मला कोणाला जर पुढे नेण्यात इंटरेस्ट असेल कॉन्टॅक्ट करा. शेवटी जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की सहज मार्गामध्ये किंवा हार्टफुलनेस मध्ये कृती आणि विचार याच्या पलीकडे जाऊन जाणीव कशी वाढवायची, दैवत्वाची, याच्यावर जास्त भर आहे. त्यामुळे प्रवचन किंवा या गोष्टींमध्ये जास्त भर नाहीये. किंवा ग्लोबल गाईड किंवा जे गुरु मानतो आम्ही, ते सुद्धा जेव्हा बोलतात तेव्हा असं 5-10 मिनिटं बोलले तर बोलले, त्या पलीकडे काही बोलत नाही. आणि भजन, प्रवचन कोणत्याही गोष्टी वरती भर नाही. संपूर्ण भर प्रक्रियेवर आहे स्वतः. त्यामुळे प्रयोग करणारेही तुम्ही आहात, प्रयोग ज्याच्यावर होतोय ते पण तुम्हीच आहात, आणि प्रयोग झाल्यानंतर जे फायनल प्रॉडक्ट आहे ते पण तुम्हीच आहात. ही बेसिक फिलॉसॉफी आहे. दॅट्स इट. तुमच्या सर्वांचे आभार मानतो. मला अलाव केल्याबद्दल, तुम्हा सर्वांमध्ये येऊन हार्टफुलनेस बद्दल सांगू दिल्याबद्दल थँक्यू.